लाचखोरीतले तक्रारदार रमेश जाधवांवर खडसे ठोकणार अब्रू नुकसानीचा दावा, लाचखोरीत दोषी आढळल्यास राजीनामा देण्याची ग्वाही. नीटबाबत मुख्यमंत्री थेट पंतप्रधानांशी बोलणार, मुख्यमंत्र्यांनी मान्य केली राज ठाकरेंची मागणी. गजानन पाटील गजानन पाटील लाच प्रकरणी एसीबीवर कोणताही दबाव नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही. वांद्र्यातील साहेब आणि पीए नेमके कोण हे समोर आलंच पाहिजे, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत काँग्रेस आक्रमक. धरणांच्या जिल्ह्यात नागरिकांच्या घशाला कोरड, शहापूर वासियांचा पाण्यासाठी मंत्रालयावर मोर्चा, जलदंडीमार्फत पाणी प्रश्नाला फोडणार वाचा. कोल्हापूरच्या 7 नगरसेवकांच्या अपात्रतेला हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती, महापौर अश्विनी रामाणेंना दिलासा. दुष्काळ उठला चिमुकल्यांच्या जीवावर, नाशिकमध्ये 2 दिवसात पाण्याचे 3 बळी, कसाऱ्यात 2 तर नांदेडमध्ये 1 मुलगी विहिरीत पडली. दाम दुप्पटचा आमिष दाखवून गंडा घालणाऱ्याला ट्रू लाईफचा पर्दाफाश, दीपक सूर्यवंशीसह 7 जणांना औरंगाबाद पोलिसांकडून अटक. भाऊसाहेब चव्हाणच्या 2 लॉकरमधून आणखी 5 किलो 300 ग्रॅम सोनं जप्त, आतापर्यंत 13 किलो सोन्यासह कोट्यवधींची प्रॉपर्टी जप्त. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नीट परीक्षा हा बहुधा भारतातला 5 राज्यांच्या निवडणुकांनंतरचा प्रमुख मुद्दा बनलेला आहे. कारण निवडणुका होतील जातील, पण इकडे वर्ष वाया जाईल त्याचं काय जर नीट परीक्षेच्या बाबतीत तोडगा निघाला नाही तर. आणि तो तोडगा अजून निघालेला नाहीये. म्हणूनच आपला हा विषय आपण घेतलेला आहे की केंद्र सरकारकडून खास करून या बाबतीत घोळ घातला गेलाय का, कुठल्या तरी मार्गाने का होईना तोडगा काढायची गरज होती, जो काढला गेला नाहीये, त्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे का, यावर बोलायला आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील डॉक्टर संजय देशपांडे, नीट पालक कृती समितीचे अध्यक्ष, नागपूरहून आपल्यासोबत आहेत, त्यांचं स्वागत. इथे मुंबईला माझ्यासोबत आहेत डॉक्टर समीर दळवाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांच्या शेजारी आहेत नरेंद्र पवार, भाजपचे आमदार, त्यांचंही स्वागत. याशिवाय सुधाकर तांबोळी आहेत, मनसे सचिव, त्यांचंही स्वागत. थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील नितेश राणे, काँग्रेसचे आमदार, आणि विजय नवले, जे करिअर मार्गदर्शक आहेत पुणे स्टुडिओतून. सर्वांचं स्वागत. मी नागपूरवरनं सुरुवात करणार आहे, कारण नीटग्रस्त, सेटनेटग्रस्त हा शब्द माहित होता, नीटग्रस्त पालक आणि विद्यार्थ्यांची बाजू पहिल्यांदा समजून घेऊयात डॉक्टर संजय देशपांडेंकडून. डॉक्टर देशपांडे, आज दिवसभरातल्या घडामोडींनंतर आपण सगळे नीटग्रस्त पालक विद्यार्थी काय पाहताय? नाही, अजूनच संभ्रमात टाकलेलं आहे सरकार. बरं, सरकारने काय झालेलं आहे, आज 24 जुलैला जी परीक्षा सरकार घेणार आहे त्यासाठी मुलांनी आपली प्रिपरेशन सुरू केलेली आहे. आणि आता परत सरकार म्हणते की आम्ही काहीतरी विचार करतोय. मी तर सुरुवातपासून आमची भूमिका मांडली होती की सरकारनी, सीबीएसईनी आणि एमसीआयनी या तिघांनीही ही परीक्षा घेण्याची जी तत्परता दाखवली, ही तत्परता नसून ती अतिघाई नडली. बरं, हाच जो विचार आज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटच्या मेडिकल एज्युकेशन मिनिस्टरला घेऊन करते आहे, तीच चर्चा सरकारनी सुप्रीम कोर्टासोबत या नीट परीक्षेची आम्ही तयार आहोत हे घेण्याच्या आधी घ्यायला पाहिजे होतं. आता एकदा साप निघून गेल्यानंतर काय म्हणतात आपण त्याला, जमीन भुई धोपटण्यात काय अर्थ आहे? बरोबर आहे, भुई धोपटतात. आणि दुसरं आहे की सरकारला इतकी घाई आहे, पण सरकारने कधीही या कोणत्याही एक्सेप्ट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या हित किंवा विद्यार्थ्यांची तयारी ही खरंच आहे की नाही हे अजूनही तपासून पाहिलेलं नाही. बरं,
माझं अजूनही म्हणणं आहे की सरकार फक्त आता 2016चाच विचार करते. हम्म. व्हॉट अबाउट दोज स्टुडंट्स हु आर अपिअरिंग इन 2017? बरं. पूर्ण अभ्यासक्रम बदलून बरं. 2 वर्षाचा अभ्यास 1 वर्षात करायचा म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना फक्त गिनीपिगच समजले आणि त्यांच्यावर प्रयोग सुरू आहे तुमचे. बरं, नाही, अजूनही तुमचं देशपांडे, काही नीट धोरण तुमची नाही भूमिका आहे. समजली जाऊ शकते, कारण आज नितेश राणेंसारखे काँग्रेसचे नेते सुद्धा म्हणाले की अशा नीटग्रस्त विद्यार्थ्यांनी उद्या होऊ नये, पण आत्महत्या केली तर गुन्हे दाखल करावे लागतील आणि खरंच होऊ नये, चुकूनही ही बातमी आपल्याकडे येऊ नये. पण विचित्र परिस्थिती या विद्यार्थ्यांवर आणलेली. मी आता भाजपकडे जातो. भाजपचे नरेंद्र पवार आपल्यासोबत आहेत. नरेंद्र पवारजी, इकडनं बॉल तिकडे टोलवला जातोय. केंद्र सरकार पुन्हा म्हणते की बघा कोर्टाकडे आम्ही तर तयार आहोत. हा काय खेळ चाललेला आहे? याच्यातून काही मार्ग निघू शकतो का? भाजप आता काय करत आहे? निश्चितपणे मुळामध्ये हा विषय सध्या सुप्रीम कोर्टामध्ये असल्यामुळे ही कोर्टाची मध्ये असल्यामुळे थोडीशा अडचणीचा भाग आहे एक. पण याच्यामध्ये आता माननीय मुख्यमंत्र्यांनी आदरणीय विनोदजी तावडे शिक्षण मंत्री यांनी आग्रह धरलेला की मोदी साहेबांकडे की यामध्ये काही मार्ग निघू शकतो का किंवा मार्ग काढावा, अशा प्रकारचा आग्रह आज माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील जाहीरपणे सांगितलेला आहे. तर मला थोडी आशा वाटते की म्हणजे मार्ग निघेल. बरं. आणि त्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. बरं, दलवाईजी, तुमचं या स्पष्टीकरणावरती समाधान झालंय राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून? जोपर्यंत आपली जी मुलं आहेत त्यांचं जे हे टेन्शन सध्या चाललेलं आहे, जोपर्यंत त्यांना ह्याच्यातून मुक्ती मिळत नाही तोपर्यंत कुठल्याच आश्वासनावर जाण्यात काय पण किमान तुम्ही समाधानी आहात का? भाजपकडनं जे प्रयत्न चालले ते तुम्हाला जेन्युइन वाटतात का? नाही, मुळीच नाही. कारण मेन मुद्दा, फक्त मला एक स्पष्ट मुद्दा म्हणायचा आहे की जेव्हा आपण सुप्रीम कोर्टात ही केस आपण लढवत होतो, सरकार म्हणजे राज्य सरकार म्हणून, एक सिंपल प्रश्न असतो की इक्वल मेरिट विथ इक्वल अपॉर्च्युनिटी. एक्झॅक्टली. म्हणजे ज्याला तुम्ही जो अपॉर्च्युनिटी दिलेली आहे अभ्यासाची त्याच्यावर तुम्ही त्याचं मेरिट निदान करा. आता जर आपण बघितलं की काही भागात भारतातल्या त्या मुलांना 2 वर्ष हा अभ्यासक्रम आहे, त्याने 2 वर्ष या अभ्यासक्रमावर अभ्यास केलाय, त्यांचं कोचिंग झालंय, त्यांना शाळेत शिकवलेलं आहे वगैरे. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना अगदी 1.5 महिन्यावर त्यांना सांगितलं जात आहे की तुम्ही त्याच परीक्षेला, त्याच सिलेबसला आणि त्याच प्रश्नांना तेवढ्याच तीव्रतेने उत्तर द्या. म्हटल्यावर याच्यात स्ट्रेट फॉरवर्ड एक टोटली अनइक्वल अपॉर्च्युनिटी हा मुद्दा येतो. हा मुद्दा असताना आपण सुप्रीम कोर्टात हा कसा हरलो, हा मेन इश्यू आहे. आणि म्हणूनच मला आपल्या सरकार जे राज्य सरकाराची ह्याच्याची भूमिका आहे ती मला जरा डाऊटफुल वाटते. नेमकी का हरलो सुप्रीम कोर्टात याचं उत्तर द्यायला आपल्यासोबत एक चांगले गेस्ट आहेत. ॲडव्होकेट दिलीप तौर आहेत, याचिकाकर्त्यांचे वकील आहेत. ॲडव्होकेट तौरजी, काय नेमकं कुठे माशी शिंकली, कुठे चूक झाली ज्याच्यामुळे कोर्टामध्ये आपण नीट भूमिका मांडू शकलो नाही, आणि पुढचा कोर्स ऑफ ऍक्शन काय असणार आहे? कोर्टामध्ये बघा 2010 सालीपासूनचं प्रकरण आहे, आत्ताच आलेलं नाही. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं हे का आपण म्हणजे गव्हर्नमेंट का टिकू शकले नाही, त्याचं कारण असं आहे की स्टँडर्ड ऑफ मेडिकल एज्युकेशन किंवा स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन सब्जेक्ट जो आहे तो एंट्री 66 मध्ये येतो, 7 शेड्यूलच्या पार्ट 3 मध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या. बरं. आणि तो संपूर्णपणे सेंट्रलचा विषय आहे. बरं. त्याचप्रमाणे स्टेटच्या अखत्यारीमध्ये एंट्री 24-25 जे आहे, 26 हा एज्युकेशन स्टेटच्या अखत्यारीचा विषय आहे. आणि असे डिस्प्यूट फेडरल स्ट्रक्चर आहे, स्टेटला अधिकार आहेत आणि सेंट्रलला हे अधिकार आहेत एज्युकेशन ह्या विषयावर. परंतु ज्या ठिकाणी स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन हा विषय येतो तिथं फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचा अधिकार आहे कायदे बनवायचा. बरं. आता हा जो विषय आहे त्यामुळे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने जे नोटिफिकेशन इश्यू केलं आहे हे सेंट्रलच्या एंट्री 66च्या अधिकाराच्या खाली येतं. त्यामुळे स्टेटच्या कुठल्याही एक्झामिनेशन त्याच्या खाली येत नाही. किंवा जर स्टेटने अशा एक्झामिनेशन जर काढल्या किंवा स्टेट असं म्हणू शकतं की आमचा स्वतःचा मेडिकल काउन्सिल ऑफ मेडिकल ऍक्ट आहे आणि आम्ही त्याच्याद्वारे अशा एक्झाम घेऊ शकतो. बरं. परंतु याचा अर्थ असा होतो की स्टेट हे सेंट्रलच्या एंट्री 66 वर एन्क्रोच करते. बरं. आणि ही लिगल डिफिकल्टी तिथे होती. त्यामुळे हे टिकणार नव्हतं हे तितकंच सत्य आहे. आणि त्या कारणास्तव सुप्रीम कोर्टनी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं जे नोटिफिकेशन आहे ते ग्राह्य धरलं. अपार्ट फ्रॉम दिस जे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे आहे किंवा तुमचे फंडामेंटल राईट्स आहेत, जसं की प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूट आल्या आणि त्या म्हणल्या की आम्हाला आमच्या पद्धतीने चालवायचा अधिकार आहे. मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आल्या, आर्टिकल 19(1) जी खाली आम्हाला अधिकार आहेत आमच्या पद्धतीने. ज्यावेळेस हे विषय कोर्टासमोर आले तर हे विषय याच्या अगोदर मोठमोठ्या केसेसने डिसाईड केलेले.
मायनॉरिटी इन्स्टिट्यूट किंवा चॅरिटेबल इन्स्टिट्यूट ह्या त्यांच्या एक्झाम घेऊ शकतात का? बरं ज्या in consonance with state act or even there is a entry 66 in the constitution. बरं तर कोर्ट असं म्हणतं की जर ज्या आम्ही मॅसिव्ह करप्शन जे होत आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये हे जर थांबवायचं असेल तर आम्हाला त्याला पहिलं प्राधान्य द्यावं लागेल. बरं आणि त्या अनुषंगाने कोर्टाने मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं नोटिफिकेशन ग्राह्य धरलं. बरं आणि त्यामुळे स्टेटनी काही फाईल केलं, फाईल करा, ऍप्लिकेशन फाईल करा, सगळे स्टेट एकत्र आले. काय काय नाही झालं ह्या 10 दिवसामध्ये. हो 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 प्रत्येक स्टेटने ऍप्लिकेशन फाईल केलं, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसनी इन्फॉर्मेशन दाखल केले, विद्यार्थ्यांनी इन्फॉर्मेशन दाखल केले. मी एका विद्यार्थ्यासाठी होतो. परंतु कोर्टाने ह्या सगळ्या बाजू ग्राह्य धरत मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं नोटिफिकेशन ग्राह्य धरलं. आणि कोर्ट असं म्हणतं की जर करप्शन थांबवायचं असेल तर कुठेतरी एक आम्हाला थांबावं लागेल. आणि एक जरी त्रास झाला तर यापासून बाकीच्या पिढीला तरी निदान सुरळीतपणा येऊ शकतो, हा कोर्टाचा एक उद्देश होता. नाही पण मला तौरजी अर्थातच मी कायदेशीर बाबींच्या बद्दल डिस्कस नाही करू शकत, माझं अज्ञान आहे त्या बाबतीत, पण मला लॉजिकच्या पातळीला असं काही प्रेझेंट करता आलं असतं का की भ्रष्टाचार कर्ब करणं ही खरंच गरज आहे आणि ती व्हावी, पण त्यासाठी एका पिढीची वर्ष म्हणजे विचार करा, आज जेवढी माणसं ही परीक्षा देताना ज्यांचे प्रॉब्लेम्स होणार आहेत त्या विद्यार्थ्यांच्या गुणिले 1 वर्ष जर का हिशोब काढला तर एवढी वर्ष वाया जाणार आहेत. एवढी खरंच कॉस्ट इतक्या अर्जंटली आपल्याला भरायची गरज आहे का, असं काही लॉजिक म्हणता आलं असतं का? कोर्टाकडे हा प्रेझेंट मुद्दा करता आला असता की तुमचा मुद्दा आपण पुढच्या वर्षीपासून राबवायला सगळे तयार आहेत, सगळे स्टेट गव्हर्नमेंट राबवायला तयार आहेत पुढच्या वर्षीपासून, मग आजच्यासाठी एवढी घाई का? असा मुद्दा तिथे मांडलेला होता. इनफॅक्ट मी पण हा मुद्दा मांडलेला होता आणि बाकीच्या लोकांनी हा मुद्दा मांडलेला होता. बरं परंतु हे कोर्टाने आज डिसिजन का दिलं? कारण 2010चं नोटिफिकेशन ज्या वेळेस रिवाईज झालं ऑटोमॅटिकली, 2010चं नोटिफिकेशन चॅलेंज झालं होतं सुप्रीम कोर्टमध्ये. सुप्रीम कोर्टनं ते नोटिफिकेशन सेट असाइड केलं की प्रत्येक स्टेटला अधिकार आहेत, मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनला अधिकार आहे, चॅरिटेबल ट्रस्टला अधिकार आहे. आणि दॅट इज दिस नोटिफिकेशन इज अगेन्स्ट द बेसिक स्ट्रक्चर अँड अगेन्स्ट द फंडामेंटल राईट ऑफ दिस मायनॉरिटी इन्स्टिट्यूट, असं कोर्ट म्हटलं होतं 3 जजेस बेंच. हे जे जजमेंट आहे हे 5 जजेसनी रिव्ह्यू मध्ये रिकॉल केलं. याचा डायरेक्ट इफेक्ट असा होतो की रिकॉल झाल्यानंतर जे नोटिफिकेशन चॅलेंज मध्ये होतं किंवा नोटिफिकेशन जे सेट असाइड झालं होतं ते रिवाईव्ह झालं ऑटोमॅटिकली. तर मोमेंट हे रिवाईव्ह झालं, त्यातला जो शेड्यूल होता एक्झामिनेशनचा तो शेड्यूल बंधनकारक होता कोर्टाचा. त्यामुळं हे फक्त आपल्याला आजची परिस्थिती दिसते, पण त्याच्या पाठीमागून 2010 रिट पिटिशन, रिव्ह्यू पिटिशन, 5 जजेस बेंच, त्याच्यानंतरची ऑर्डर, त्याच्यानंतर 3 जजेस स्पेशल बेंच, ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत माहित नाहीये. त्या काही कोर्टातल्या गोष्टी. बरं बरं मला नाही वाटत की असं घाई गडबड वगैरे ह्या. आता कोर्ट म्हणतंय ना की आम्हाला जर कुठे करायचं असेल तर एक पिढीला थोडा त्रास होईल, पण हे पुढच्या खूप लांबच्या दृष्टिकोनातून त्यांना हे कठोर निर्णय घ्यावा लागला कोर्टात. बरं, तुम्ही आपल्यासोबत राहा ॲडव्होकेट तौरजी. मी पुण्याला चाललोय. मी एक पहिल्यांदा मनसेची प्रतिक्रिया घेऊन मी पुण्याला दोन्ही मान्यवरांकडे येतो. मनसेचे तांबोळी आपल्यासोबत आहे. तांबोळीजी, राज ठाकरेंनी पण आज गंभीर टिप्पणी केली की या देशाला सरकारने चालवलं पाहिजे, संसदेने चालवलं पाहिजे, न्यायालयानं नाही. पण मग या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिलेले की ते पंतप्रधानांशी बोलणार आहे. तुम्हाला यापुढच्या काय आशा आहे, काय होऊ शकतं? नाही, सर्वप्रथम आपल्या थोडी एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. हे जे काही सगळं 2010 पासून नीटचं प्रकरण चालू आहे, आज 2016 आहे. तुम्ही बघितलं असेल मागच्या काळामध्ये की 2011ला जेव्हा ते डिसिजन घेतलं गेलं की 2012 मेला नीट झाली पाहिजे, परंतु पुन्हा त्यावेळी पालक कोर्टामध्ये गेले आणि 2012ची नीट कॅन्सल झाली, ती 2013ला झाली. मला एवढंच सांगायचं वाटतं आपल्या माध्यमातून की ह्या सगळ्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये कधीही कुठल्या वर्षी एवढा मोठा गोंधळ झाला नाही. परंतु ह्या बीजेपीच्या असलेल्या सरकारने हा जो विषय होता खूप म्हणजे मी असं म्हणणार नाही छोटा होता, परंतु चांगल्या पद्धतीने जर हाताळला असता तर ही विद्यार्थ्यांवरती किंवा पालकांवरती किंवा इतर लोकांवरती ही वेळ आली नसती. बरं, मला असं वाटतं की जो निर्णय सन्माननीय राजसाहेबांकडे ज्यावेळी अनेक पालक शनिवारी आले, शनिवार नंतर मध्ये फक्त एक रविवार गेला आणि सोमवारी लगेच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळ घेतली. वेळ घेतण्याबरोबर मधल्या दिवसा जो रविवार होता त्या रविवारी सन्माननीय राजसाहेब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांशी बोलले. कारण हा विषय एवढा गंभीर आहे की डायरेक्ट पंतप्रधानांशी हा विषय डिस्कस करणं साहेबांना किंवा पालकांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप गरजेचं होतं. आणि त्याचबरोबर शनिवारी सुद्धा मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली आणि हा किती गंभीर विषय आहे. शिक्षण मंत्री याच्यामध्ये अपयशी ठरलेले मला असं वाटतं पूर्णपणे. कारण गेले 19 दिवस 28 तारखेला ज्यावेळी
सुप्रीम कोर्टचा निर्णय आला त्यापासून आज 16पर्यंत विद्यार्थ्यांची आणि पालकांची जी अवस्था तुम्ही बघाल की आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. आणि मला असं वाटतं की एका विद्यार्थ्यांनी त्याचा प्रयत्न सुद्धा केला. हे आम्ही तेव्हा निदर्शनास आणून दिलं मुख्यमंत्र्यांच्या, तेव्हा त्यांनी सुद्धा ते कबूल केलं. आणि सन्माननीय राष्ट्रपती त्यांनी सांगितलं की आजच मी सन्माननीय पंतप्रधान यांच्याशी हा विषय बोलणार आहे आणि पॉझिटिव्ह असं त्याच्यातनं निष्पन्न होण्याची शक्यता आहे. आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना 100% खात्री आहे की यामध्ये राजसाहेब 100% त्यांना यश प्राप्त करून देतील. पुण्याला जाऊयात. पुण्याला आपल्यासोबत विजय नवले आहेत आणि त्याचप्रमाणे संजय दाभाडे आहेत. मी दाभाडेंकडे आणि मग नवलेंकडे जाईन. डॉक्टर संजय दाभाडे डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. दाभाडेजी, या पिढीला 2017च्या पिढीचं जे होईल ते होईल, त्यांचा एक वेगळा लढा असेल. या क्षणीच्या पिढीला वाचवण्यासाठी आता काही पर्याय उरलेले आहेत का? निश्चितच पर्याय उरलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पर्याय जो आहे, ज्याला महत्त्वाचा उपाय म्हणता येईल, तो म्हणजे केंद्र सरकारने ऑर्डिनन्स काढणं, अध्यादेश काढणं. कारण की संसदेचं अधिवेशन नुकतंच संपलेलं आहे, त्याच्यामुळे संसदेकडनं कायदा आता पारित होऊ शकत नाही. अशा सगळ्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये इमर्जन्सी कॉन्स्टिट्युशनल पॉवर्स म्हणून केंद्र सरकार राष्ट्रपतींच्या सहीच्या मार्फत अध्यादेश जारी करू शकतं. आणि हा जर अध्यादेश जारी केला तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा जो निर्णय आहे हा किमान तात्पुरता तरी स्थगित करता येऊ शकतो. आणि त्याच्या मार्फत जे संपूर्ण लाखो विद्यार्थी आणि लाखो पालक हे त्याच्यामुळे जे हैराण झालेले आहेत त्यांच्यावरचं हे जे संकट उद्भवलेलं आहे हे निश्चितपणे दूर करणं शक्य आहे असं मला वाटतं. फक्त अर्थात याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती जी आहे सर्व सत्ताधारी वर्गाची आणि सर्व पक्षांची जी राजकीय इच्छाशक्ती आहे ती किती काम करेल याच्यावर ते संपूर्णपणे अवलंबून आहे असं मला वाटतं. विजय नवले आपल्यासोबत पुण्याला दाभाडेंसोबतच आहेत. विजय नवलेजी, आता मिळालेल्या लिमिटेड पिरियडमध्ये या परीक्षेच्या दृष्टीने मुलांसमोर काही पर्याय आहेत का? बातम्या अशा पण येत आहेत, आजच पालकांचे प्रतिक्रिया बघायला मिळाल्या की एनसीईआरटीची पुस्तकं अवेलेबल नाही आहेत, लोकांना नीट अभ्यासक्रम माहीत नाही आहे. हे शहरातल्या मुलांचं आहे, ग्रामीण मुलांची तर त्रिधा तिरपीट उडालेली आहे. अशा वेळी या मुलांनी काय करायचं? आपण अपेक्षा करूयात की विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय लागेल आणि आपण जे सगळं म्हणतोय की हे चुकीचं होतंय आणि हे सगळं हे आपल्या बाजूने निर्णय लागेल. परंतु दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी आता दिवस एक दिवस मागे पडत चाललाय. आज आपण म्हटलं की 64-65 दिवसामध्ये आता अभ्यास करायचा आहे. मी विद्यार्थ्यांशी या विषयावरती बोलतोय, पालकांशी आता मी त्यांना असा सल्ला देईन की आता निकाल लागेल तो लागेल, परंतु येणारी 24 जुलैची परीक्षा आपल्यासाठी मात्र अनिवार्य आहे. यावेळेस विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठीच्या रचना आहेत त्यापैकी एक आहे म्हणजे पुस्तकं. आपण हे पाहतोय की एनसीईआरटीची पुस्तकं आता उपलब्ध नाहीत आणि ग्रामीण आणि अतिदूरगामी असलेल्या भागांमध्ये ही समस्या अत्यंत मोठी आहे. मला आता असं वाटतंय की एक विचार आपण करूयात. हे मेडिकल क्षेत्र हे असंच आहे की डॉक्टर झाल्यानंतर तुमच्या पुढे कदाचित आता जे आपल्याला वाटतंय 60-65 दिवस, कधी कधी असे पेशंट असतात की 5 मिनिटांमध्येच तुम्हाला निर्णय घ्यायचा आणि त्या पेशंटला वाचवायचंय. मला असं वाटतं की या सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर ही एक मोठी परीक्षा आहे की याच्यातून जे पास होतील आणि जे पुढे जातील ते खऱ्या अर्थाने डॉक्टर होतील असं आपण मानूयात. मी म्हणेल की आता बाऊ न करता या विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं. इंटरनेटच्या माध्यमातून जे माहिती उपलब्ध आहे, जी माहिती प्राध्यापकांच्याकडनं मिळणार आहे ती घ्यावी. शासन आता म्हणते की टीव्ही किंवा या माध्यमातून ते काही देणार आहेत, परंतु आता हा मूड नाही विद्यार्थ्यांचा की टीव्ही बघत अभ्यास करावा. विद्यार्थ्यांनी आता बेसिक कन्सेप्ट कडे जास्त लक्ष द्यावं. अगदी पर्टिक्युलर बोलायचं झालं तर पीसीबी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मधल्या मी आता विद्यार्थ्यांना आवाहन करेल की बायोलॉजीकडे जरा जास्त लक्ष द्यावं. कारण हे विद्यार्थी आता या दिवसांमध्ये कदाचित ते ग्रास्पिंग जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतील. स्मार्ट अभ्यासाची जास्त गरज आहे. मी असं म्हणेल की पालकांना आवाहन करेल की आता घरातल्या नकारात्मक चर्चा बंद करा आणि आपल्यावर जो अन्याय होतो या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. कारण आता या चर्चातून काही निष्पन्न होणार नाही. सरकारने या सगळ्या गोष्टी लढतायत. अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी लेबोरियस वर्क कमी करावं. जसं की एखादं पुस्तक आणण्यासाठी मार्केटमध्ये जायचं तर ते काम त्या विद्यार्थ्याच्या भावाने किंवा पालकांनी करावं. संपूर्ण वेळ त्या विद्यार्थ्याला अभ्यासासाठी द्यावा. या अभ्यासामध्ये जास्तीत जास्त कन्सेप्ट समजून घेण्याकडे लक्ष द्यावं. कारण एनिवे पीसीबीचा अभ्यास त्यांचा काही प्रमाणात झालेला आहे. स्पर्धा अवघड आहे. 720 पैकी 360 मार्क पाडायचे आहेत. एक सकारात्मक बाजू अशी आहे की देशपांडे येतो तुमच्याकडे, ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत त्या तशाच असणार आहेत आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी सकारात्मक पद्धतीने अभ्यास करावा. या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त स्वतःची इमोशनल क्वोशंट म्हणजे आयक्यू सोबत ईक्यूची सुद्धा ही परीक्षा आहे. परिस्थिती फार अवघड आहे. मला बोलणं सोपं आहे, परंतु विद्यार्थ्यांसमोरची समस्या मला जाणवते. परंतु या विद्यार्थ्यांनी याही परिस्थितीमध्ये सामना करावा आणि 24 ची परीक्षा ही नेटाने द्यावी अशी मला एक मुद्दा इथे पालकांना सुद्धा करावी, विद्यार्थ्यांना करावी.
खरं विजय नवलेंच्या बोलण्यातून एक मुद्दा पुढे आला, जो मुद्दा कदाचित पुढे आपण कव्हर करू, की असं काही शक्य आहे का आताच्या ज्या परिस्थितीत मुलं हा पेपर देणार आहेत त्यामुळे त्याची मार्क्स घ्यायची, अर्थात त्याची सिस्टीम वेगळी आहे, पण काही ग्रेस मार्क्स देणं म्हणा, लिनन्सी दाखवणं म्हणा, असा काही भाग होऊ शकतो का? ज्याप्रमाणे आपल्याकडे अनेकदा बोर्डातल्या काही चुकांच्या वेळी मार्क्स वाढून गेले जातात किंवा कट ऑफच्या बाबतीत काही फरक होऊ शकतो का? मला कल्पना नाही याच्यातून असे काही, म्हणजे परीक्षा तर आता घ्यायची आहे, मुलांवरती बर्डन आहे, म्हणजे यावेळच्या परीक्षेमध्ये ज्याला अमुक एक समजा 350 मार्क मिळणार असतील तर एका अर्थानं त्याची तुलना भविष्यातले ज्यांना नेटला भरपूर वेळ घेऊन जे अभ्यास करणार आहेत त्यांच्या तुलनेत हे मार्क जास्त आहेत एका अर्थानं, त्यांना त्याचा बेनिफिट आपण देऊ शकतो का? हा एक विषय आहे, तो मी घेऊन येण्यापूर्वी देशपांडे काहीतरी बोलू पाहतायत, डॉक्टर संजय देशपांडे नागपूरवरनं. देशपांडेजी काय म्हणताय? नाही, मला हेच म्हणायचं आहे, जसं नवले साहेबांनी म्हटलं की बोलणं सोपं आहे, पण या मुलांची जी मानसिक स्थिती आता आहे इतकी खराब आहे, कारण की 2 वर्षापासून जो अभ्यास केला आहे, प्रत्येक वेळेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणते की तुम्ही AIPMT देत होते, सुप्रीम कोर्ट म्हणते तुम्ही AIPMT देत होते, पण आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांचा खरा फोकस हा MHCET वरच होता नेहमी. AIPMT तर ते द्यायचे आणि ते कदाचित तेच चुकलं, म्हणजे स्टॅटिस्टिकली लोकांना दाखवायला मिळालं की आपण AIPMT मध्ये भरघोस विद्यार्थी अपिअरच होत होते, पण विद्यार्थ्यांचा खरा कल होता MSCET कडे, आणि MSCET मध्ये आणि या परीक्षेमध्ये बराच फरक आहे. म्हणजे कोर्सचा आहे, परीक्षेचा जो प्रकार आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, हे अजून मुलांना माहित नाहीये. त्या निगेटिव्ह मार्किंगसाठी सराव लागतो, आणि जर तुम्ही इतकं जर सोपं असतं 2 महिन्यात कोणत्याही परीक्षा 2 वर्षाचा अभ्यासक्रम होऊन सोपा झाला असता तर काही प्रश्नच नव्हता ना ओरडण्याचा. आम्ही पालक काही मूर्ख नाही आहेत. आपण असं म्हणतो ना की जावे ज्याच्या वंश तेव्हा कळे, त्या मुलांच्या वेदना काय आहे आणि काय नाही आम्हाला पालकांना, आम्हाला रडू येते हो, पण करणार काय, मुलांना धीर द्यावा लागतो. आणि अजूनही काय झालंय, अजूनही सगळेजण, तुम्ही सगळेजण फक्त 2016चीच परीक्षा ही थांबवायला पाहताय. व्हॉट अबाउट 2017? या 1 वर्षात सुद्धा 2 वर्षाचा अभ्यासक्रम होईल का? मुलांनी का फक्त अभ्यासाच्या दडपणाखालीच राहावं का? नाही देशपांडे, आम्ही तुमच्या भावना समजू शकतो. देशपांडेजी, तुमच्या भावनांशी 100% सहमत आहोत आणि कोणाची इथे चेष्टा करायचा मुद्दा नाहीये. 2017च्याही मुलांबद्दल चिंता आहे, पण 2016ची मुलं तर उसाच्या चिपडासारखी आतमध्ये जाणार आहेत म्हणून जास्त चिंता आहे, कारण त्यांना 2 महिने मिळणार आहेत, किमान बाकीच्यांना 12 महिने तरी त्यांच्या हातात आहेत. अर्थात मला पूर्ण कल्पना आहे मूळचा अभ्यास, मूळचा शाळेचा अभ्यास, त्या ज्युनियर कॉलेजचा अभ्यास आणि शिवाय हा अभ्यास, त्यामुळे त्याचंही दडपण आहे, पण या मुलांचं दडपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. मी इकडे बाकीच्यांच्या प्रतिक्रिया घेतो. बोला दलवाई. मला तुम्ही जो विचारलं की आता काय करता येईल, ग्रेस मार्क वगैरे, मला ग्रेस मार्काचं मला वाटत नाही. मला एक सांगायचं आहे, मुद्दा असा आहे की आपल्याकडे सरकारने सांगितलेलं की 85% सीट्स एका पर्टिक्युलर सिलेबस म्हणजे महाराष्ट्र CETच्या आणि पर्टिक्युलर मार्किंग सिस्टमवर आहेत, आणि 15% सीट्स ह्या AIPMT आणि पर्टिक्युलर मार्किंग सिस्टम प्रमाणे आहेत. आता हा घोळ झाल्यामुळे, आता त्याचा आपण जाऊ दे, पण घोळ झाल्यामुळे आता आपल्या मुलांवर हे जे दडपण आहे त्याला एकच सिस्टम करता येईल की पुढची 2 वर्ष, म्हणजे जोपर्यंत आपल्या मुलांना तेवढाच अवधी मिळत नाही अभ्यासाला, 2 वर्ष जे इतर मुलांना मिळणार आहे, तोपर्यंत महाराष्ट्रातल्या मुलांना 85% सीट नीट मधून पण राखीव ठेवाव्या. दॅट इज द ओनली वे महाराष्ट्रातल्या मुलांवर आपण न्याय आपण त्यांना देऊ शकतो. कारण आपण मगाशी म्हणत होतो NCERT म्हणजे ह्याचं टोटल सिलेबसच वेगळा आहे. मुंबई आणि पुण्याला तुम्ही नागपूरला जाऊ दे, पण खेडोपाड्यातली जी मुलं आहेत काय ती चांगले डॉक्टर होऊ शकत नाही असं पण गृहीत धरलंय का की त्यांना 2-2.5 महिन्यातच त्यांना पुस्तकं अवेलेबल नाही आहेत, 30-40 हजार रुपये कोचिंग क्लासला क्रॅश कोर्ससाठी भरायचे आहेत. त्यापेक्षा आमचं सजेशन असं आहे की सरकारने, केंद्रात पण भाजपाचं सरकार आहे, महाराष्ट्रात पण आहे, तुम्ही 85% सीट्स नीटच्या अंतर्गत पण तुम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठीच तुम्ही राखीव ठेवाव्या. म्हणजे एका अर्थानं नीट मधल्या पुन्हा सब कोटा महाराष्ट्राचा असेल, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राची एका अर्थानं वेगळी नीट मेरिट लिस्ट लागेल, मेरिट लिस्ट वेगळी लागावी आणि तो अधिकार आपल्याच मुलांना मिळावा. बोला तांबोळी बोला. मला वाटतं की हे जे काय NCERTचा जो अभ्यासक्रम आहे, NCERTचा अभ्यासक्रम हा जो आहे तो अभ्यासक्रम 6 ते 7 भाषेमध्ये, लँग्वेजमध्ये सुप्रीम कोर्टाने असे आदेश दिले होते असावा. आता ग्रामीण भागामध्ये तुम्हाला सांगतो मी, ग्रामीण भागामध्ये NCERTची इंग्लिश पुस्तकं सुद्धा अवेलेबल नाही आहेत, मराठी सोडून द्या किंवा इतर भाषांची सोडून द्या. तर या शहरातल्या विद्यार्थ्यांना एवढा त्रास होतो, तेव्हा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना किती त्रास होत असेल. सन्माननीय शिक्षण मंत्र्यांनी विधान केलं की आम्ही सह्याद्री चॅनलचे स्लॉट बुक करू, मल्टिप्लेक्स बुक करू, अजून काय काय करू. हे काय असंच मला वाटतं यांचं हे विधान आहे. मला असं वाटतं की NCERTने जो सिलेबस तयार केलेला आहे, निदान तो सिलेबस कंप्लीट आहे का? अभ्यासक्रमच कंप्लीट नाही, पुस्तकच मार्केटमध्ये नाही आहेत आणि त्याची परीक्षा घ्यायला निघालेली आहे. ठीक आहे, मी हा भाजपासाठी प्रश्न ठेवतो, कारण असं नको व्हायला, नंतर त्यांनाच उत्तर द्यायला वेळ देणार नाही. मी एकच प्रतिक्रिया, मगाशी कोणीतरी बोलायचा प्रयत्न करत होता, दाभाडे बोलतायत का कोण बोलतंय?
हो 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 क्लास चालकांनी आता या दरम्यानच्या काळामध्ये या संधीचा फायदा घेऊन बरं. मोठ्या प्रमाणात क्रॅश कोर्सेस आणि या सगळ्या गडबडी चालल्यात. मला असं वाटतं की याच्यावर शासनाने कुठेतरी बंधन आणलं पाहिजे आणि जे विद्यार्थी ऑलरेडी अडचणीत सापडलेले आहेत या विद्यार्थ्यांची एक शोषण या निमित्ताने कदाचित होण्याची शक्यता आहे. इथे या सगळ्यांवरती लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, कारण मी विद्यार्थ्यांना शेवटची या प्रतिक्रिया. अडचणीचा ओके, मुद्दा हा फायदा लक्षात आलेला आहे. घेऊन फक्त याला अडचण त्याच्यामध्ये अशी की आता मुलांना जी संधी मिळेल ती घ्यायला जात आहेत. परीक्षेच्या आधी अगदी अपेक्षित प्रश्नसंच पण असतात आणि पॉकेट बुक्स पण असतात. लोक सगळे घेत असतात, त्यामुळे त्याला पर्याय नाहीये. मी शेवटचा प्रश्न भाजपच्या आपल्या प्रतिनिधींसाठी ठेवलेला आहे की भाजप आता या बाबतीत काय करू शकतं? अध्यादेश काढण्याचा एक मोठा संविधानिक अधिकार आपल्याकडे आहे. मार्कांच्या बाबतीत सब कोट्याचा एक अधिकार, एक चांगला पर्याय इथे आलेला आहे. आपण काय करू? काही नाही तर किमान एनसीईआरटीची पुस्तकं ऑनलाईन तरी उपलब्ध करून द्या. यासाठी इथून कोणी हलतंय की नाही? मंत्रालय हलतंय की नाही? याच्यावरती आता मंत्रालयाने कार्यवाही सुरू केलेली आहे. या संदर्भामध्ये सर्व मल्टिप्लेक्स, दूरदर्शन वाहिनी, इतर आपल्या चॅनलला देखील आव्हान केलेलं आहे आणि या संदर्भामध्ये जिकडे शटडाऊन आहे, वीज नाही मिळत आहे, जिकडे 12 तुम्ही कोणत्या ठिकाणी म्हणताय? कोण टीव्ही बघून इकडे अभ्यास करतोय? ऍप्स देखील एक या संदर्भातला तावडे साहेबांनी जाहीर केलं की ऍप्सच्या मार्फत विद्यार्थ्यांना यामधून मार्गदर्शनच्या संदर्भामध्ये एक प्लॅटफॉर्म करून आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर देखील त्या प्लॅटफॉर्मच्या मार्फत देण्याचा एक चांगला प्रयत्न या सगळ्या विशेष जे प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होणार आहे त्यातनं निश्चितपणे केला जाणार आहे. आणि खरं अवधी खूप कमी आहे, पण मुळामध्ये हा याला स्टे मिळणं किंवा अध्यादेश काढून ही परीक्षा रद्द करणं आणि आपली जी राज्याची आता परीक्षा हा आहे केवळ याला आपण प्राधान्य आशावाद देणं, बाळगू यावरती जास्त शकतो असं होणार आहे याची गॅरंटी नाही. आपले जे पालक मंडळी जर का कार्यक्रम बघत असतील तर अध्यादेश येईल का, स्थगिती मिळेल का, हे आपल्याला माहित नाहीये. सध्या तरी दुर्दैवाने काही पण म्हणा, पण 2 महिने आहेत, त्याच्यात अभ्यास करणं एवढंच हातात आहे. त्यासाठीच्या ज्या पूरक गोष्टी आहेत त्या जास्तीत जास्त वाढल्या गेल्या. जर का काही क्लासेस ग्रामीण भागात सुरू करता आले, शासनाने त्या संदर्भात काही मदत केली, काही सिस्टीम असू शकते. आणि काही महत्वाच्या बाजूच्याही सिस्टीम्स आहेत ज्यामध्ये जसं आपल्याला दलवाईने एक मुद्दा सांगितला की महाराष्ट्रातल्या नीटवाल्यांसाठी एक वेगळा कोटा असेल, रिझर्व्ह सीट असतील, असा काही पर्याय असू शकतो का? या सगळ्यांचा विचार व्हावा. जास्तीत जास्त किंवा बेनिफिट जरी त्या मुलांना देऊ शकलो की जे या 2 महिन्याच्या अभ्यासाने परीक्षेला बसणार आहेत, तरी थोडंफार कदाचित आपण त्यांना रिलीफ देऊ शकतो, कदाचित थोडासा दिलासा देऊ शकतो. कार्यक्रमाच्या शेवटी या सगळ्या मंडळींनी वेळ दिला, मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतोय. आपण लोकांना प्रश्न विचारला होता की केंद्र सरकारच्या गोंधळामुळे हा खेळखंडोबा नीटचा झालाय का? आपण बघूयात काय रिझल्ट आलेला आहे. तो स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही. हा काय रिझल्ट आहे. अगदी उघड कौल दिलेला आहे. भाजपच्या आमदारांसाठी या समोर आहे. 80% लोक म्हणतात की केंद्राचा घोळ आहे ज्याच्यामुळे सगळं सहन करावं लागतंय. तुमच्या हाताखालचं शिक्षण मिनिस्ट्री असते जी म्हणते की आम्ही परीक्षा घ्यायला तयार आहोत, म्हणून सुप्रीम कोर्ट म्हणतं की परीक्षा घ्या, आणि ते घेतल्यानंतर सगळं जो एक चक्र सुरू झालेलं आहे, या रहाट गाडग्यामध्ये, या सगळ्या चक्रामध्ये आता ही मुलं पिळली जाणार आहेत. आणि ही मुलं पुढच्या 2-4 वर्षामध्ये तुमचे मतदार असणार आहे, ते विसरू नका. हे ते लक्षात ठेवणार आहेत की आम्हाला 2014 साली 2016 साली असं डोक्यात झालं होतं, हे ते 2019 पर्यंत लक्षात ठेवणार आहेत. तेवढा विचार किमान मतांसाठी तरी नक्की करा. कार्यक्रमाच्या शेवटी आपण इथे थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर आपल्याला बघायचं आहे कौल भारतामध्ये विविध 5 राज्यांसाठी लोकांनी कशा प्रकारे एक्झिट पोल्सना कौल दिलेला आहे तो आपण बघणार आहोत. पाहत राहा जय महाराष्ट्र.